मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. नमस्कार. सोयरे सहरचरच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मी विराज मनापासून स्वागत करतो. आजच्या भागातही आपल्याबरोबर आहेत सारंग आणि वेदांत. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आजच्या भागात. थँक्यू. येस, आपले 4 भाग झालेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण गप्पा मारतो आहोत. आज मैत्री आपल्याबरोबर नाही आहे, त्यामुळे मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आजचा विषय आपण घेतो आहोत तो म्हणजे की प्राण्यांची काळजी, म्हणजे जे आपल्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यांना एक उत्तम निरोगी आयुष्य त्यांचं कसं असावं याबद्दल आपण आज बोलणार आहोत. बरोबर? नक्की. येस येस. तर सुरुवात करूयात आजच्या गप्पांना. श्रोते हो, बरीच जण आवड म्हणून वेगवेगळे प्राणी पाळत असतात. विशेषतः त्याच्यामध्ये कुत्रा, मांजर हे 2 प्राणी हे जास्त मोठ्या प्रमाणात आढळतात. अजूनही बरेच आहेत, परंतु हौस म्हणून जेव्हा पाळलं जातं त्यावेळेला त्यांची योग्य देखभाल कशी करायची किंवा त्यांचं हायजीन कसं मेंटेन करायचं, त्यांना काय खायला द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनुषंगाने येतात. तर ह्याचवरती आज आपण चर्चा करूयात, गप्पा मारूयात. सो पुन्हा एकदा स्वागत आहे. येस. सो आज जो मुद्दा आपण मांडतोय, ज्याच्यावरती बोलतोय की आपल्याकडे एखादं पेट तुम्ही सांभाळायला आणलंय. सो सर्वात पहिले आम्हाला जे चॅलेंजेस येतात ते म्हणजे कायम आम्ही बघतो की लहान मुलांना मांजरांची आणि कुत्र्यांची आवड जास्ती असते. बरोबर. त्याच्यामुळे मग सेंटरला व्हिजिट करताना लहान मुलं जेव्हा येतात तर तेव्हा त्यांना हे असतं की अरे हे आपल्या घरी आपण पाळू शकतो, किती छान आहे, गोड आहे. पण घरी ते बोललेले नसतात ती गोष्ट. त्याच्यामुळे सर्वात पहिले आम्ही त्यांना हे विचारतो की तुम्ही घरच्यांची चर्चा केल्यात का. कारण आपण मुलं जेव्हा अडॉप्ट करतात तेव्हा ते त्यांचं तेवढ्या पुरतं खाणं पिणं लाडबीड करतात, पण शाळा कॉलेज नोकऱ्या गेले की अंगावर पडतं घरच्यांच्या. बरोबर. त्याच्यामुळे घरच्यांची पहिले परवानगी घ्या म्हणलं. उगाचच तुमच्या आवडीपोटी त्या प्राण्याला हाल सोसायला नको. बरोबर. सो हे नॉर्मली आम्ही कन्फर्म करतोच. आणि एक सगळ्यांना कायम प्रश्न असतो की मग ह्यांच्यासाठी विशेष देखभाल कशी करायची, की त्यांना खायला किती द्यायचं, कधी द्यायचं, काय द्यायचं, आणखीन मग त्यांचं औषधोपचार कसे असतात किंवा काय सिम्पटम्स आम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. सो आमचं एकच म्हणणं आहे की आता सॅवोमध्ये जे आम्ही पेट्स ठेवतो ते शुद्ध भाषेत मराठीत गावठी इंडीज. ओके. कारण आम्ही कुठलाही क्रॉस किंवा ब्रीड्सचं समर्थनच करत नाही, त्याच्यामुळे ती पिल्लं सुद्धा आम्ही अडॉप्शनला ठेवत नाही. सो गावठी कुत्र्यांचं किंवा मांजरांचं एनिवेज इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते कम्पेअर टू बाकी ब्रीड्स. करेक्ट. त्याच्यामुळे विशेष त्यांना काही तुम्हाला लक्ष द्यायची गरज पडत नाही. पण नॉर्मल त्यांना 2 वेळचं खाणं, एक स्वच्छ प्यायला पाणी मिळणे, या बेसिक त्यांच्या गरजा आहेत त्या त्यांना मिळाल्याशी मतलब. बरोबर. एक ऊन, पावसाळा किंवा थंडी ह्याच्यापासून थोडं प्रोटेक्शन मिळावं म्हणून त्यांना किमान तुम्ही घरातच घ्या असं काही नाही. ज्यांचे रो हाऊस आहेत किंवा बंगलोज आहेत त्यांच्याकडे काही बाहेर गार्डन एरिया असतो, तिथे तुम्ही एक साधं शेड रूम बीम करू शकता जिथे ते डॉग किंवा कॅट जाऊन राहू शकतं. पाऊस आला, ऊन आला की ह्याच्यात, किंवा थंडीमध्ये थंडी वाजू नये म्हणून. बरोबर. सो या माफक गोष्टी करणं अपेक्षित असतं. बाकी त्यांना खायला तर आम्ही हे शेवटी यांना स्कॅव्हेंजर्स म्हणतो आपण, की जे कोणी काही दिलं नाही तर ही कुत्री मांजर तुम्हाला उकिरड्यावरती कचरा कुंडीवर दिसतात, कारण त्यांचं पोट तिकडनं भागतं. बरोबर. सो त्यांना तिथं डॉग फूड, कॅट फूड कोणी आणून देणार नाही. सो मग जेव्हा आमच्याकडनं रिलीज होतं एखादं पेट की अडॉप्ट झालं नाही 6 महिन्यानंतर त्यांचं स्टरलायझेशन, निर्बीजीकरण करून आम्ही त्यांना सोडतो बाहेर, जिकडनं आले तिथंच. सोडल्यानंतर मग जर का आम्ही त्यांना पेडिग्री आणि ह्याची सवय लावली तर ह्यांना ती सवय पडते, ते बाकीचं खात नाहीत. त्याच्यामुळे हा इश्यू त्यांना नंतर होऊ नये यासाठी त्यांना आम्ही शुद्ध दूध भात ह्याची पण आम्ही सवय लावून ठेवतो, की पांढरा भात आणि दूध मिक्स करून किंवा कधीतरी अंड
हे आम्ही सुरुवाती इव्हन मांजरांना सुद्धा हा. कधी भात खाताना बघत नाही, पण सायबोमध्ये सगळी मांजरं दूध भात खातात वा. कारण त्यांना सवय लावलेली आहे. ओके. कारण उद्या त्यांना सोडल्यानंतर त्यांना उकिरडार काय मिळणार, पोळी भात उरलेला याच गोष्टी बरोबर. मिळतात, किंवा हॉटेलचं काही वेस्ट आलं त्याच्यात चिकन बिकन मिळतं, ते आवडीने खाणारच. हो. सो नॉर्मली आम्ही भात वगैरे ह्याचीच सवय लावतो. आता माझ्याकडे स्वतःकडे सुद्धा जेव्हा पेट्स होते तेव्हा आम्ही त्यांना कोबी भात, म्हणजे आईने घरी कोबीची भाजी केली, अच्छा. पानं उरली, हा. भातात शिजवली, कोबी भात झाला, बर. दूध भात झाला, किंवा मग दूध पोळी, हा हा ह्याची आम्ही सवय कुत्र्यांना लावली होती. बर. एवढं जरी दिलं तरी ते व्यवस्थित हेल्दी राहतात. आता अच्छा. भाताचे बरेचसे विरोधाभास आहेत की खूप डॉक्टर पण म्हणतात की भात आणि दूध देऊ नये, बर. पेडिग्री द्या, पण पेडिग्रीच्या इन्ग्रेडियंट्स मध्ये ते कंटेंट्स आलेत. हा. आमच्या दृष्टीने पचायला हलकं आणि पोट थंड राहतं, हे मेन ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यामुळे आम्ही तेच रेकमेंड करतो की तुम्ही दूध भात द्या, दही भात द्या, ताक भात द्या. एस्पेशली जेव्हा अच्छा. उन्हाळा असतो दुपारची वेळ, हा. दूध भात, ताक भात किंवा नुसतं ताक द्या प्यायला, अतिशय उत्तम. मला हे फारच इंटरेस्टिंग वाटतं की कुत्रे किंवा मांजरे हे आवडीने खातात. आवडीने म्हणजे विचारू नको, एकदम वा. चाटून पुसून साफ करतात वा, सगळे. वा, वा. म्हणजे आम्ही तर कधीतरी औषध त्याच्यातनं देऊ शकतो, एवढं ते फेवरेट आहे त्यांचं. Correct, ताक वगैरे तर प्रचंड आवडतं हा, मांजरांना हा. पण. वा वा. तर मग ते द्यायचं. बरं, त्यांचं आता खाण्याचं एवढंच हे, तुम्ही घरी चिकन किंवा नॉनव्हेज करत असाल तर ते तुम्ही देऊ शकता, पण कधीही रॉ द्यायचं नाही. बरोबर. कारण कच्चं मांस दिलं की त्यांनी गॅस्ट्रो सर्वात जास्त व्हायची शक्यता असते. सो आम्ही प्रिफर करतो की तुम्ही केलेलं बॉईल किंवा करून हे. द्या, किंवा इव्हन चिकन सूप देत असाल, Correct. नथिंग लाईक एनिथिंग. Correct. प्लेटलेट्स, हिमोग्लोबिन एक सगळं वाढायला मदत हा, होते, शक्ती हा, राहते. हा. सो ते देऊ शकता. हा. त्यांचं वॅक्सिनेशन मात्र आवर्जून अप टू डेट ठेवायचं. आता प्रायमरीली आपल्याकडे मांजर असेल तर ट्रायकॅट वॅक्सिन येतं 3-in-1, बर. आणि डॉग्स असतील तर त्याच्यात 7-in-1, 9-in-1, 11-in-1, 10-in-1, अच्छा. भरपूर ऑप्शन्स आहेत. बर बर. म्हणजे हे किती रोगांवरती असर करतं तो नंबर आहे, 7, Okay. 10, 9, 11. ओके, म्हणजे पॅकेजेस बरोबर. अच्छा. सो त्याच्यामध्ये आपल्याकडे जर का बघितलं तर जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्या दृष्टीने जे आजार असतात त्याच्यात मॅक्झिमम कव्हर होतात ते 9-in-1 मध्ये होतात. बाकीचे ऍडिशनल आहे ते आपल्याकडे तसं बघायला कधीच दिसत नाही, त्यामुळे ते ऍडिशनल द्यायचे आम्ही कधी रेकमेंड करत नाही. द्यायचं तर लोक देऊ शकतात, पण आमच्या दृष्टीने 9-in-1 इज सफिशियंट. आपल्या इथले रोगांना ते बरोबर. एक उदाहरण सांगू शकशील का की साधारण कुठले आजार याच्यामध्ये असतात? आता ह्याच्यामध्ये सर्वात नोन आणि गाजलेले आपण म्हणू ते राहतात गॅस्ट्रो, म्हणजे कुत्र्यांचं सांगतो, गॅस्ट्रो, पार्वो, कॅनाईन डिस्टेंपर, हे 3 प्रायमरीली आहेत जे खूप दिसतात. बरं. आणि हे 3ही फेटल आहेत. अच्छा. म्हणजे डिस्टेंपर झाला की त्याला जगात कुठेही उपाय नाहीये, इलाज काही होऊ शकत नाही. फक्त त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देऊन थोडं त्यांचं आयुष्य बेटर करू शकतो. पण एकदा डिस्टेंपर झालं की मॅक्झिमम 4 to 5 इयर्सच त्यांची एज राहते, ते नॅचरली मरतात. बर. आणि मांजरांमध्ये म्हणला तर नॉर्मल व्हायरल फिवर आता जो खूप टॉप चाललाय, आता भरपूर त्याचे इन्फेक्शन चालू आहेत. आणि एक फेलाईन डिस्टेंपर, हे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्याचं एक मोठं मेडिकल नाव आहे, ते मला कधी लक्षात पण राहते, पण नॉर्मली इट इज कॉल्ड एज फेलाईन डिस्टेंपर व्हायरस, FDV. ओके. सो त्याच्यामध्ये सुद्धा मांजरांना उलट्या होतात, जुलाब होतात, खात नाहीत, डोळ्यातनं पाणी येतं, किंवा अंधाऱ्या जागी जाऊन बसतात, ओला वाजतो तिथं जाऊन बसतील, म्हणजे तुमचं बाथरूम मध्ये जाऊन बसतील, किंवा ओलं फडकं असेल, आपण फरशी पुसतो ते ओलं असेल त्याच्यावर बसतील, किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये जाऊन बसतात. ही लक्षणं आहेत ती सगळी. सो हे त्याच्यावरती अनेक लोकांचे वेगवेगळे लाईन ऑफ ट्रीटमेंट्स असतात, पण जे आम्हाला अनुभव आलाय, एक अँटीबायोटिक डोस येतो, तो जर का तुम्ही 3 days अपार्ट दिला की रिकवर होतात मांजरं बरीच. मग डॉग्समध्ये सुद्धा डिस्टेंपर मध्ये एका डॉगला डिस्टेंपर झालाय, त्याच्या बाजूची जी कोण कुत्री त्याच्या जवळ येतील सगळ्यांना होतो. ओके. त्याच्यामुळे हे खूप क्रिटिकल आहे की अशा डॉग्सला आयसोलेट करणं गरजेचं आहे. आता हे वॅक्सिन दिलं म्हणून होणार नाही असं नाही. उदाहरणार्थ कोविड, आपण कोविडची वॅक्सिन घेतली, कोविड होणार नाही असं नाही, होतो, पण रिकव्हरी इज मोर, म्हणजे डेथ नाही होत, कमी होते त्याच्यात. सिमिलरली या वॅक्सिनचं पण तेच आहे की प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ते देणं गरजेचं आहे. आणि ह्या वॅक्सिन्स प्लस एक रेबीजचं इम्पॉर्टंट आहे सर्वात जास्त. सो हे इयर टू इयर रिपीट करणं गरजेचं आहे. त्यांनी त्या प्राण्यांना पण मदत होते की इम्युनिटी बूस्ट होते. रेबीजचं बोलायचं झालं तर परत त्याच्यावर जगात कुठे इलाज नाहीये, सो त्याला युथनाइज करावं लागतं जर का पॉझिटिव्ह निघालं तर. तर मग ते होऊ नये ह्याच्यासाठी आपण रेबीजचं वॅक्सिन देतो. समजा दुसरं कुत्रं त्याला चावलं तर या कुत्रा किंवा मांजराची इम्युनिटी असते ऑलरेडी, अँटीबॉडीज, त्यामुळे त्याला होत नाही. किंवा खेळता खेळता
घरात आपण आहोत, नख लागलं, चावलं की माणसाला त्याचा काही त्रास होत नाही, ह्याच्यासाठी ते रेबीजचे बरोबर. वॅक्सिन देणं गरजेचं आहे. करेक्ट. सो या बेसिक गोष्टी आहेत. एक आंघोळीचा एक मूळ मुद्दा येतो की आंघोळ घालायची नाही घालायची, कधी आणि किती वेळा. हा खूपच हो, महत्वाचा मुद्दा आणि आहे. लोक तर म्हणजे अक्षरशः रोज आंघोळ घालणारे पण आम्ही बघितलेत, हो, हो. दर 10 दिवसांनी घालतात. अगदी. पण त्यांनी नुकसान असं होतं की कुत्र्याला किंवा मांजराला पाणी जास्ती प्रिफर राहत नाही, त्यामुळे आपण सारखं त्याचं अंग ओलं ठेवतोय, ते सो चांगलं नाही. केस बरोबर. गळण्याचं प्रमाण वाढू शकतं, बरोबर. त्याच्यात इन्फेक्शन असेल तर ते पूर्ण स्प्रेड होत राहतं. सो आयडियली आम्ही म्हणतो तुम्हाला घालायचीच आहे तर महिन्यातून एकदा घाला, अगदी वर्स्ट केस 15 दिवसातून एकदाच घाला, ओके. पण दर आठवड्याला घालू नका. हा, कारण बाहेरची धूळ आणि माती हेच खरं तर त्यांनीच मळू शकतात. Exactly. त्यांना घर्मग्रंथी नसतात, त्यामुळे तसं ते मळत गरज नाही. करेक्ट. हा. सो तो एक मुख्य एक हे असतो, चर्चेचा विषय राहतो की हायजीन मेंटेन करायला काय करायचं. आता नॉर्मली शिशू सुद्धा करायला त्यांना जर का सवय लावली असेल तुम्ही बाहेर, तर ते बाहेरच करतात. बरोबर. मांजरांच्या केसमध्ये लिटर बॉक्स येतात. तर म्हणजे आमच्याकडनं असं 2-3 उदाहरणं चांगली आहेत अशी की मांजराची पिल्लं अडॉप्ट झाली, आम्ही काही त्यांना ट्रेन केलं नाही, पण ज्यांनी म्हणजे अडॉप्ट केली ते म्हणले की तुम्ही ट्रेन करून दिलीत, आवडला मला. म्हणलं आम्ही ट्रेन केले. म्हणलं काय झालं? मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं टॉयलेटचं दार उघडं होतं, ती मांजर गेली कमोडवर बसली, शिशू केली आणि परत आली. म्हणजे हे त्यांना अवगतच होतं की एक तर मांजरांना स्वच्छता प्रचंड आवडते. करेक्ट. त्याच्यामुळे माहिती नाही कसं झालं, पण मग ज्यांच्याकडे मांजरं आहेत आणि ते असं ट्रेन नसतील तर मग लिटर सँड आणायची, ती विकत मिळते आपल्याला, ती एका ठिकाणी ठेवा. किंवा इव्हन स्प्रे पण येतात की त्याचं काय म्हणू आपण, पॉटी किंवा युरिनचा त्याला थोडा सेंट असतो, कारण प्राण्यांनी एकदा एका ठिकाणी शिशू केली की कायम तिकडेच करतात. करेक्ट. सो ते तुम्ही स्प्रे करा, ते त्या ठिकाणी जाऊन शिशू करायला सुरू करतात. बरं. किंवा एक साम दाम दंड भेद, मग ओरडायचं, इतकं ओरडायचं की मग ते त्या भीतीने तिथे शू करणं बंद करतात. तेवढं एक लास्ट ऑप्शन राहतो, पण ह्यानी ते बऱ्यापैकी कव्हर होतं. आणि जर का तुम्ही एखाद्या सोसायटीत राहत असाल जिथं तुम्हाला पेट्सला मोकळे सोडता येत नाही, किंवा लेट्स से तुमच्याकडे फ्लॅट आहे, बाल्कनी आहे, बाल्कनीतच दिवसभर आहे, किमान एक त्याला दोन वेळा तरी सकाळ संध्याकाळी वॉकला म्हणून खाली न्या, 4 पावलं चालू द्या, बरोबर, घेऊन या. पण हे करताना एक अवश्य पाळायचं म्हणजे बरोबर तुमच्या एक प्लॅस्टिकची पिशवी असणं गरजेचं आहे आणि हँड ग्लोव्स. कारण आपला पेट जेव्हा खाली फिरायला जातो तेव्हा तो शू केली तर तुम्ही काही करू शकत नाही, ते विरघळून म्हणजे मातीत वाळून जातं. पण शी केली तर मग ते उचलणं ॲज अ पेट पॅरेंट आपली जबाबदारी, कारण आपल्याबरोबर बाकीचे लोक पण तिथे राहतात. सो आपल्यामुळे कोणाची गैरसोय होई नाही, हे एक महत्वाचा मुद्दा. लहान मुलं पण खेळतात, हात लावला, व्हॉट एव्हर. सो ते एक इन जनरल, कारण हा पण एक वादाचा मुद्दा असतो बऱ्याच सोसायट्यांमध्ये, आणि मुळात हा लोकांना माहिती नसतो की असं पण त्यांचं अझम्पशन असतं की हाऊसकीपिंग वाले आहेत ना, ते का उचलतील, शी उचलणं ही काही चांगली गोष्ट नाही ना त्यांच्यासाठी. सो आपलंच मुलासारखं पण म्हणतो, आपलंच मुलं आहे, आपल्या मुलाचंच साफ करण्यात आपल्याला काहीच वाटत नाही. बरोबर. सो हे एवढं फक्त केलं ना तरी ते पेट जे आहे ते व्यवस्थित राहतं. वॅक्सिनेशन केल्याने इम्युनिटी बूस्ट राहते, हेल्दी राहतं, एक प्लेझंट एन्व्हायरमेंट पण तुमच्या घरामध्ये राहतं. डॉग्सच्या बाबतीत द बेस्ट लिसनर्स. तुम्हाला कधीही काही डिप्रेशन जरी तुम्हाला आलं असेल ना, सगळं मन मोकळं करा, तो जागचा हलणार नाही, सगळं ऐकून घेतो आणि विदाउट जजिंग यू. त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय आणि तो तुम्हाला उलटं बोलताय, नाही, तो शांतपणे ऐकून घे. तुमचं मन हलकं करायला फार एक्सप्रेशन, एक्झॅक्टली, डोळे खूप बोलून जातात त्यांचे, खूप. सो मग ते अशा काही फायदे होतात त्याच्यामध्ये. किंवा काही ह्याच्यामध्ये असं पण होतं की काम करणारी फॅमिली आहे, नवरा बायको किंवा आई वडिलांना ऑफिसला जावं लागतं, मुलांना शाळेत जावं लागतं. मग जेव्हा तुम्ही पेट घरात ठेवता तेव्हा हा पण एक विचार करणं गरजेचं आहे की तो पेट डिप्रेशन मध्ये जातोय का, कारण या गोष्टी खूप होतात. बरोबर आहे. विशेषतः जेव्हा एखाद्याकडे त्यांनी पेट पाळलेलं असतं, चांगलं उदाहरण इज कोविडचा काळ. एक करमणुकीचं साधन म्हणून पेट्स आणले आणि नंतर अबॅन्डन करतात किंवा दुसऱ्यांना अडॉप्शनला देऊन टाकतात. तर त्या प्राण्याची मानसिक स्थिती समजणं गरजेचं आहे की त्यांनी हे घर आपलं मानलेलं असतं आणि एकदम तुम्ही त्याला दुसऱ्याच्या घरी पाठवून देता किंवा रस्त्यावर सोडून देता. सो तो डिप्रेशन आणि शॉक मध्ये जो जातो त्यातनं बाहेर येणं खूप अवघड होतं. ते खाणं पिणं सगळं सोडून देतात, मग त्याच्यातनं डिहायड्रेशन आणि मग मरतात बरेचसे कुत्री.
सो ते तसं होऊ नये म्हणून मग त्याच्यासाठी काही सिम्पल टॉनिक्स असतात, ती त्यांना खाण्यातनं दिवसातून एकदा जरी दिली की त्याने डिप्रेशन, अँझायटी हे सगळं कंट्रोल करायला मदत होते. आत्ताचा दिवाळीचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये तर भयंकर अँझायटी आणि पॅनिक अटॅक्सच्या केसेस येतात. बरोबर. सो ह्याच्यासाठी एक नॉमिनल 180-200 रुपयाला 200 ml टॉनिक्स मिळतात, सप्लिमेंट्स. ते खाण्यातनं दिले की त्यांना एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो होतो तो डिप्रेशन आणि अँझायटी तो एकदम कमी होऊन जातो. बरं. हो, कारण फटाके आणि या सगळ्या गोष्टींचा प्रचंड त्रास त्यांना होतो, घाबरतात, काय करावं ते कळत नाही. मी ज्या डॉगला रेस्क्यू केलेलं आहे 5 वर्षापूर्वी, सो त्याला मी काल फिडिंगला, तर मी रोज जेव्हा जातो तेव्हा 15-20 मिनिटात माझे 25-30 कुत्र्यांचं खाणं होतं रोज. त्या कालच्या रात्री मी त्याला फीड करायला गेलो, एवढे फटाके एवढे होते, तो माझ्या गाडीचं दार बंद करू देत नव्हता, अडून बसला तिथे, घाबरला होता तो. मी अर्धा पाऊण तास त्याच्याबरोबर त्याला गोंजारून थोडं हे करून पाणी दे, हे करत त्याला थोडं सेटल डाऊन केलं आणि मग मी घरी आलो. सो हे खूप होतं. आणि कुत्री अशाच्यात इकडनं तिकडं हरवण्याचे केसेस खूप होतात, ते घाबरून पळत सुटतात. आणि ह्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे माणसांना पण हा होतो की ही कुत्री असं पॅनिक होऊन जेव्हा हायवे पकडतात, रस्त्यात आले, ऍक्सिडेंट झाले, त्या प्राण्याला इजा होते, प्लस 2 व्हीलरवर असाल तर तुम्ही पडू शकता, तुम्हाला काही होऊ शकतं. सो हे इन जनरल म्हणजे ह्याच्यात खूप डिबेट होतात की दिवाळी साजरी कशी करावी किंवा फटाके आणायचे नाही आणायचे. पण जरूर आणा, पण ऍटलिस्ट कोणाला त्रास होणार नाही एवढी फक्त आपण जर का एक समजूतदारपणा दाखवला ना तर नथिंग लाईक एनिथिंग. आमच्या सोसायटी मधलं एक ताजं उदाहरण म्हणजे आता फटाके ठीक आहे कमी झालेत तुलनेने प्रमाण, पण आमच्या सोसायटीमध्ये 18 कुत्री आहेत. अरे बाप. आणि काल एकही नव्हतं. लपून बसतात. एक्झॅक्टली. म्हणजे ती पळूनच गेली होती अक्षरशः कुठेतरी गाड्यांच्या खाली जाऊन म्हणजे झाडी झुडपात जाऊन बसतात की त्यांना ते सेफ वाटतं. पण कीव येते त्यांची. पण काही गोष्टी आहेत की आपण नाही जास्ती त्याच्यात काही करू शकत, पण थोडंफार जरी आपण हे केलं, कंट्रोल केलं तर सगळ्यांचंच सुख. म्हणजे प्राणी प्लस लहान मुलं, वयस्कर ह्यांना सुद्धा त्रास होतो त्या फटाके बॉम्बचा वगैरे. नक्कीच. तर ते एक सगळ्यांना आनंददायी क्षण अनुभवता येतो जर का व्यवस्थित सगळ्यांनी कंट्रोलमध्ये. ऍब्सोल्युटली. येस. वेदांत, तू काय ऍड करशील? ऍक्च्युली फर्स्ट थिंग इज, मी काय म्हणतोय, जेव्हा पण तुम्ही कुत्रा किंवा मांजर घेता ते एक मानसिक, फायनान्शियल आणि फिजिकल तयारी ठेवायचं. 12 ते 15 वर्षाची तयारी ठेवायचं. या विचारांनी कुत्रा घ्यायचा. एक लॉंग टर्म विचार ठेवायचा आपल्या मनात की बाबा मी कुत्रा घेतोय म्हणजे, कारण की एक जीव येतोय, एक रेस्पॉन्सिबिलिटी आपल्या हातात येते. तर ते एक लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट असं आहे की आपण स्वतःहून पण काही गोष्ट करू शकतो, जसं की कुत्र्यांची देखभाल करताना की एकाच वेळेस आपण त्यांच्यासोबत बसलो, त्यांच्या बॉन्डिंगच्या नावा पुरताही काही असो, आपण त्यांच्या अंगावरनं हात फिरवलं, त्यांना थोडा मसाज केलं, आपल्याला त्या प्रोसेसनी कळतं की त्यांच्या अंगावर काही गाठ आहेत, टिक्स आलेत किंवा काय कुठं सुजन काय वाटतंय तुम्हाला, हे कानात काही इन्फेक्शन आहे, नाकात काही डिस्चार्ज वगैरे काही येतात आहे का, तुम्ही हे सगळं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ते वेटनरीच्या लक्षात आणू शकतात. हे सगळं करू शकतात. दिवाळीच्या वेळेस जर का कुठलाही कुत्रा तुम्हाला वाटतंय अँग्शियस आहे की ते एकटं जाऊन बसते, पळतोय, आवाजाने त्याला भीती वाटते, तुम्ही एक छोटंसं काम करू शकता. त्याला कुत्र्याला एकदा जर 1 तासात किंवा अर्धा डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ द डॉग, अर्धा तासात एकदा किंवा 1 तासात एकदा त्याला बाहेर न्या. ते जेवढं युरिन करतं तेवढं त्याला बरं वाटतं. ते युरिनेशन मध्ये त्यांची इमोशन्स वाहून जातात, ते अँझायटी उतरते. आपण हे करू शकतो. बट मेनली जितकं होऊ शके तेवढं त्यांच्या सोबत बसा आणि टाइम स्पेंड करा. त्यांना थोडं बरं वाटू द्या की बाबा माझ्यासोबत कोणतरी आहे, मी एकटा सुजत नाही. फार महत्वाचा पॉइंट. खरं. मी एकटा जात नाही हे त्यांना खात्री राहते, माझ्या ओनर आहे माझ्यासोबत. आणि तुम्ही जेव्हा अडॉप्शनला देता ते कुत्रा, म्हणजे माझ्याकडे मी ठेवलो कुत्रा, एक 5-6 वर्ष ठेवलो मी, तुमची पण तेवढीच बॉन्डिंग होते त्या कुत्र्यासोबत किंवा त्या मांजरासोबत जेवढं ते कुत्र्याचा तुमच्याशी होते. मग विचार करा आधी की मी हा कुत्र्याला देतोय तर मी कशाला देऊ, तो समोरचा माणूस माझ्यासारखं सांभाळणार का नाही, हे विचार करा. मग नंतर तुम्ही अडॉप्शन करा. बरोबर. करेक्ट. आता वेदांनी आता जो पॉइंट सांगितला त्याच्यात थोडंसं एक ऍड करीन मी अजून, की थोडं ऑफ टॉपिक आहे, पण नॉर्मली आम्ही हे पण बघतो की कुत्रं वयस्कर झालंय किंवा खूपच आजारी आहे आणि ओनरला घरी ट्रीटमेंट करतात, नाही
अंडरस्टँडेबल आहे की बाबा औषध पाणी सलाईन लावायची सोय ते गैरसोयीचं काम होतं, वेळ मॅनेज होणं मुश्किल आहे. बरोबर. So तेव्हा मग नॉर्मली पेट पॅरेंट्स किंवा फॉस्टर्स असे हॉस्पिटल्स किंवा NGOs बघतात सारखे की तिथं तुम्ही ट्रीट करा. पण अशा याच्यामध्ये हे पण आम्ही त्यांना सांगतो आवर्जून, ठीक आहे आम्ही ऍडमिट करून घेऊ, पण ऍटलिस्ट तुम्ही एकदा तरी दिवसांना चक्कर मारून त्या प्राण्याला भेटा. बरोबर. कारण जेव्हा आपण नॉर्मली माणसांचं सुद्धा बघितलं की खूपच सिव्हिअर आजारी एखादी व्यक्ती आणि आता नाहीच सर्व्हायवल आहे, तेव्हा डॉक्टर सुद्धा घरच्यांना बोलून घेतात की शेवटच्या क्षणी तरी त्याची फॅमिली बरोबर असावी. करेक्ट. सो कुत्र्यांच्या किंवा प्राण्यांच्या स्पेसिफिकली बाबतीत म्हणायचं झालं तर सेम अप्लाईज की त्यांना पण मी जसं म्हणलं की त्यांनी आपलं घर मानलेलं असतं, आपली माणसं मानलेली असतात. आपल्या अवघड शेवटच्या क्षणी जर का ती माणसं बरोबर असतील तर ते एक्झिट पीसफुल होतं त्यांचं. तर ते खूप म्हणजे आम्हाला ते कधी कधी बघवत नाहीत एवढं त्यांचे डोळे आणि एक्सप्रेशन असे होतात की मला आता माझ्या घरच्यांना भेटायचं कुठे, ते असे पॅनिक मध्ये जातात ते की आता माझं माहितीये की, आणि प्राण्यांना त्यांचं मरण आलेलं पहिलं कळतं, त्याच्यामुळे ते काहीतरी साईन दाखवतात, आवाज करतात, रडतात. सो त्यांनी ते समजून घ्यायचं की द टाइम हॅज कम. पण मग तेव्हा फॅमिली असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक उदाहरण असं होतं की एका डॉगला कॅन्सर होता. सो त्याला ऍडमिशनला आमच्याकडे जागा नव्हती, पण म्हणलं की ठीक आहे आम्ही ट्रीटमेंट थांबवत नाही, आम्ही दर आठवड्याला आमचे केअरटेकर कुलदीप जो आला होता त्याला पाठवून घरी आम्ही किमोथेरपी द्यायचो. सो ह्याच्यातनं डॉग रिकवर झाला. पण अगदी वर्स्ट केस आपण विचार केला, समजा नाही तो कॅन्सर बरा होते, ऍटलिस्ट ते कुत्रं त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरी हक्काच्या माणसांबरोबर शेवटपर्यंत राहिलं, हे त्याला जे समाधान मिळतं ना, बरोबर, दॅट इज प्राइसलेस. खूप महत्वाचा मुद्दा. क्या बात आहे. आणि अजून एक गोष्ट असं आहे की जर का तुम्ही ब्रीड डॉग्स आपण जे म्हणतो त्याला आपण पेडिग्री डॉग्स पण म्हणू शकतो, तुम्ही जे जर का ते घेत असेल, आधी तुम्ही बघा तुम्ही कुठं राहता, ते त्या हिशोबाने कुत्रा घ्या आणि ते विचार करा. आणि तुम्ही फर्स्ट टाइम जर का कुत्रा घेत असेल तर मी 2 गोष्ट सांगणार. एक, वयस्कर कुत्रा घ्या, त्याला एक्सपिरियन्स आहे लोकांमध्ये राहण्याची. आणि दुसरं असं आहे की असा कुत्रा घ्या जो शांत राहील, समजूतदार राहील. ते विचार करून जरा बघून कुत्रा घ्या, मी एवढं सांगेल. स्टेटस सिम्बल म्हणून घेऊ नका, घेण्यापेक्षा तुमचे सराउंडिंग्स काय आहेत ते तुम्ही पहिले जज करा. आणि हा वेदांत असं म्हणलं तसं त्या तुमचं घरच आहे छोटूस आणि तुम्ही अगदी सेंट बर्नार्ड घेतला, माणसांना राहायला जागा नाही, कुत्र कसं राहणार, तो फ्रस्ट्रेट होऊन चावेल तो. एक्झॅक्टली. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडचं हवामान विचारात घेतलं जात नाही, हस्कीज आपल्याकडे दिसतात. उत्तम उदाहरण. ते बर्फाळ ठिकाणी त्यांचं अस्तित्व पाहिजे. तुम्ही 40 डिग्री टेम्परेचर ठेवताय आणि बरं असं नाही की तुम्ही एसी मध्ये ठेवताय, तुम्ही त्यांना झाडांना बाहेर बांधून ठेवताय, ते खूपच अन्याय आहे त्यांच्याबरोबर. आता तुम्ही हाऊंड्स घेतात, मुदोल हाऊंड वगैरे घेतात तुम्ही, ती बेसिकली रेस आर्मी ट्रेनिंग लेवल कुत्रे, तुम्ही त्याला फ्लॅट मध्ये ठेवलं तर तो चावणारच. बरोबर आहे. अर्थात काही नॅचरली अग्रेसिव्ह ह्याची कुत्री असतात, तर तुम्ही मुळात तुमच्या फॅमिली मधल्या माणसांचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा मॅटर करत असेल, नाही का? भरपूर. ते गरजेचं. हेल्दी पेट हे बाह्य लक्षणांवरनं कसं ओळखायचं? सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं डायट. जर का ते दिलेलं सगळं खातायत, आणि डाएटचं सुद्धा तो एक होतं की किती वेळा फीड करायचं. आम्ही रेकमेंड करतो 2 वेळाच करा. अच्छा. कारण जास्ती केलं की ओबेसिटी वाढते, लठ्ठपणा होतो, बरोबर, आणि त्यांना मग आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होतो कुत्र्यांमध्ये. तर खूप या गोष्टी म्हणजे जास्ती करून लॅब्राडॉर्स जे आहेत, परफेक्ट गले लठ्ठ कुत्री अगदी, पण मग त्यांना चालता येत नाही, मुवमेंट नाही, मग ते जॉईंट्सला स्वेलिंग होतं, तिथं ट्युमर्स होतात, मॅगेट्स होतात, आणि मग ते अग्रेशन वाढतं त्यांचं. बरोबर. सो त्याच्यासाठी त्यांना फिट ठेवायचं असेल तर 2 वेळचं द्या आणि प्रपोर्शन मध्ये ठेवा. उगाच एकदा द्यायचं म्हणून तुम्ही किलोभर खायला घालू नका. थोडं थोडं ह्याच्यात तुम्ही इंटरव्हल्स मध्ये दिलं तर चालू शकतं, कारण डायजेशन व्हायला सुद्धा त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. अजून एक ऑब्झर्वेशन म्हणू किंवा गैरसमज म्हणूयात, बघायला मिळतं असा की कुत्रं तुमच्याकडे आलं की त्याला काहीतरी खायलाच पाहिजे, असं एक जो काही ग्रह असतो, म्हणून एक भरमसाठ खाणं घातलं. आणि असं पण होऊ शकतं ना की तुझ्याकडे एक कुत्रं आलंय शेपटी हलवत म्हणून तू त्याला खायला घालतोय. मे बी माझ्याकडे आधी आलो तर मी त्याला किलोभर खायला घातले आधी. सो प्रत्येक वेळी कुत्रं तुमच्याकडे जवळ येतं, तू म्हणलं तसं बरोबर आहे की खाण्याच्या आशेने येत नाही, ते मायेच्या आशेने येतं, किंवा त्याला होत असेल काही आजारी असेल, किंवा एक आशा लागून राहिली की बाबा कुत्री सुद्धा माणसं ओळखतात चांगली, माणसं ओळखत नाही, प्राणी ओळखतात. अगदी. सो नॉर्मली ऑब्झर्व केलं असेल की
कोणाच्याही जवळ पटकन कुत्री जात नाही. हो. ठराविक हा. लोकांच्या जवळ जात, कारण त्यांना तो एकतर सेंट असतो, Correct. कुठल्या तरी प्राण्याचा वास त्यांना तुमच्या हा. बॉडीमधनं येतो, हा. म्हणून ते तुमच्या जवळ येतात किंवा ती Yes. एक वेवलेंथ मॅच होते. हम्म. सो मग ते जवळ येतात. पण बरोबर. मग तेव्हा बरेचदा असं होतं की त्यांना भूक लागली असू शकते, तहान लागलेली असेल, हा. किंवा त्यांना आजारी असतील, फिवर असेल त्यांना, हा, हा. किंवा मग एक त्यांना आशा असते की बाबा हा एवढा माणूस व्यक्ती प्रेमळ दिसतोय, मला घे बाबा तुझ्या हो, घरात. हो, हो. हे पण एक भरपूर त्याच्यामध्ये असू शकतं. अजून एक गोष्ट असं आहे, आता तुम्ही दिवाळीत फटाके फोडतात, हे इंडिव्हिज्युअल लिबर्टी आहे, मी याबद्दल काही सांगणार नाही. पण सिच्युएशन असं आहे, एक विचार करा, एक एक्झाम्पल देतो. तुम्ही चुकून कुठं मार्केटमध्ये गेले, तुम्ही छोटे लहान आहेत, तुम्ही चुकून कुठं मार्केटमध्ये गेले, हरवलं, 4 वेगळे लोक भेटतील तुम्हाला, अनोळखी लोक आहेत, तुम्ही खूप भीती घाबरले असतील तुम्ही. तसंच त्या बाहेरच्या कुत्र्यांचा एक विचार करा. अनोळखी गंध येतात, ते वेगळे वेगळे स्मोक्स नाकात जातात, ते इथं तिथं आवाज येत आहे, कधी पण अनप्रेडिक्टेबली आवाज येतात, ते अगदी. 4 लोक ओरडतात, ते रागवतात, ते खेळायला येतात, ते कुत्र्याचा काय हाल होत असेल हे एकदा विचार करा. नक्कीच नक्कीच. आणि अर्थातच आपल्याकडचे सण साजरे करण्याच्या खूप चांगल्या पद्धती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आहेत. बरोबर. आपण त्या पर्यायांचा नक्कीच विचार करू शकतो. अगदी. सो छान वाटलं आज सारंग आणि वेदांत तुमच्याबरोबर गप्पा मारून. आणि मला असं वाटतं की ज्यांच्याकडे हे पाळीव प्राणी आहेत, आपले फॅमिली मेंबर्सच आहेत असं आपण म्हणतो, तर त्या सगळ्या मंडळींची काळजी कशी घ्यायची ह्या संदर्भातल्या आपल्या आजच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. थँक्स दोघांना सुद्धा. Thank you. पुन्हा भेटूयात पुढच्या Thank you. भागामध्ये. आणि पुढच्या भागाचा विषय मात्र आपण श्रोत्यांना सांगूयात. आपण पुढच्या भागामध्ये जसं आत्ता आपण बोललो की वॅक्सिनेशन्स करायला पाहिजे, ते हा. कुठली, कधी, त्याचे फायदे, हां, हे या सगळ्या गोष्टींवरती आपण Great. सविस्तर चर्चा करू. नक्कीच नक्कीच. जरूर ऐका सोयरे सहचर या आपल्या मालिकेचा पुढच्या गुरुवारी सकाळी 10:30 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी सकाळी 10:30 वाजता फक्त PCT's इन्फिनिटी 90.4 FM तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. तोपर्यंत मी विराज, माझ्याबरोबर सारंग आणि वेदांत, आम्ही तिघेही तुमचा इथेच निरोप घेतो. नमस्कार.